हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आज ना आपण एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ बनवतोय। हा जो व्हिडिओ आहे ना, हा प्रत्येक स्त्रीच्या मनाजवळचा व्हिडिओ आहे आणि हा आहे आपल्या साड्यांविषयीचा व्हिडिओ। तर याच्यामध्ये ना मी ज्या साड्या दाखवणार आहे त्याचे टाईप तर मला काही माहिती नाही आहे, पण त्या अगदी मला आवडणाऱ्या साड्या आहेत आणि त्याच्या पाठीमागे एक स्टोरी आहे। प्रत्येक साडीच्या पाठीमागे एक स्टोरी आहे। तसं तर प्रत्येकीचंच असतं, साडी पैठणी असू दे, कॉटनची असू दे, सिल्कची असू दे, कुठलीही साडी घेताना प्रत्येक स्त्रीला त्याच्या पाठीमागं एक कहाणी असते, एक भावना जोडलेली असते। तो फक्त पोशाख नसतो तर ते इमोशन्स असतात, त्या भावना असतात त्या स्त्रीमधल्या त्या साडीच्या रूपामध्ये। आणि साडी नेसली ना की आपल्या प्रत्येकामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास तयार होतो। चला तर मग आजचं माझं साड्यांचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही हे बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आता आपण साड्यांचे एक एक प्रकार बघूया। ही साडी आहे, ही अशीच मला आवडली म्हणून सेमी पैठणीमध्ये घेतलेली मी ही साडी आहे। अतिशय सुंदर अशी साडी आहे। हे बघा, कलर खूप छान आहे या साडीचा, मला ही साडी खूप आवडलेली होती। ही साडी जी आहे ना ती मी 2 वर्षाच्या पाठीमागे घेतलेली, दिवाळीच्या वेळेला घेतली होती ही साडी। अशीच ही साडी दुकानाच्या बाहेर लावली होती। ॲक्च्युली मी घेताना कॉटनची साडी घेतलेली, पण दुकानाच्या बाहेर जे शोकेस असताना त्याच्यामध्ये ही साडी लावली होती। तर ही साडी मला खूप आवडली म्हणून मी ही साडी घेतली। याच्यावरती ज्या बुट्ट्या आहेत ना त्या खूप सुंदर दिसतात। हे बघा, जवळून मी तुम्हाला दाखवते, खूप सुंदर दिसतात हे जे बुट्टीवर काय। आणि ह्याचे जे काठ आहेत ना हे पाहू शकताय तुम्ही, असं पैठणी टाइप मध्ये काठ आहेत, पण ॲक्च्युली ही पैठणी नाही आहे, अशी जरी काठाची साडी आहे। आवडली म्हणून घेतलेली आहे। आता ही एक साडी आहे, ही मला ना माझ्या आईनं वास्तुशांतीला घेतलेली। ज्या वेळेला आमचं गावातलं घर बांधलं होतं ना त्यावेळेला आमच्या घराची वास्तुशांत होती, त्यावेळेला मला आईनं साडी घेतलेली। खूप सुंदर आहे, कलर वेगळा आहे, हा कलरच नव्हता माझ्याकडे म्हणून मी ही साडी घेतलेली आहे। पदर या साडीचा हा असा आहे। ओव्हरऑल साडी ही अशीच आहे, उघडून दाखवते मी तुम्हाला। मला खूप ही साडी आवडली म्हणून मी घेतली, वास्तुशांतीला मला आईनं घेतलेली। आता ही जी साडी आहे ना ही कॉटनची साडी आहे, ही मी पुण्यात घेतलेली साडी। ॲक्च्युली कॉटनच्या साड्या घ्यायच्या म्हणून मी पुण्याला गेलेले, तर त्यावेळेला ना मला ही साडी आवडली। असाच सेम आहे ना तो ग्रे कलर आहे, अशा 2 साड्या मी घेतल्या होत्या। पूर्ण प्लेन आहे ही साडी आणि ह्याच्यावरती हे जे काठ आहेत ना ह्या काठाच्या कलरचं ब्लाउज आहे, जे वर्क केलेलं आहे इथपर्यंत आहे। तर खूप सुंदर लुक येतो ही साडी नेसल्यानंतर। ही साडी पण हा रंग मला मुळात खूप छान आवडतो आणि मी नेसल्यानंतर ना हा रंग मला दिसतो पण सुंदर। ही खणाची साडी आहे। गौरी गणपतीमध्ये गौरीला साड्या घेण्यासाठी माझी आई गेलेली ना, तर त्यावेळेला तिला ह्या साड्या आवडल्या म्हणून आम्हाला तिघी बहिणींना पण सेमच रंगाच्या आणि सेमच काठाच्या तिनं साड्या घेतल्या होत्या। तर ही सुद्धा साडी खूप सुंदर आहे, नेसल्यानंतर फार छान दिसते। याच्यावरती ना ह्या कलरचं ना स्लीवलेस ब्लाउज घालायचं, खूप सुंदर लुक येतो आपला आणि छान असा मेकअप वगैरे केला ना एक रिच आपण दिसतो या साडीमध्ये। साडी खूप सिंपल आहे पण नेसल्यानंतर खूप सुंदर दिसते। ही साडी जी आहे ना ही अशी वर्कची साडी आहे, असा वर्क आहे ह्याच्यावरती, काठ हे असे आहेत। हा ना माझा मुलगा ज्या वेळेला 2-2.5 वर्षाचा होता आणि त्यावेळेला माझ्या बहिणीला पहिली नोकरी लागलेली, माझ्या 2 नंबरची बहीण जी आहे ना तिला, त्यावेळेला तिनं मला ही 2,500ची साडी घेतलेली। म्हणजे जवळजवळ या साडीला ना 8-9 वर्ष तर आरामात झालेली आहे। पण ही साडी आहे तशी आहे, एकदम सुंदर दिसते, मला फार आवडते ही साडी। आणि कशीही आपण नेसू शकतो ही साडी, कसंही ही साडी नेसल्यानंतर आपण वावरू शकतो, बसू शकतो, लहान मुलं असल्यानंतर। आणि टिकलीवर का आहे म्हटल्यानंतर अजिबात टोचत नाही, ही खूप सुंदर आहे ही साडी। ही अशी प्लेन साडी आहे, ह्याची घडी मी मुद्दाम म्हणून उलटी घातलेली आहे, मी काय आता सरळ करत नाही, पण हा असाच आहे। ही पण प्लेनच आहे साडी आणि याच्यावरती पण याच कलरचं
प्लेन ब्लाऊज घालायचं, कारण ही पूर्ण अशीच आहे साडी. ह्याचा जो वर्क आहे ना तो सेम असाच आहे सगळीकडे, म्हणून मला ही साडी फार आवडते. ही माझ्या धाकट्या बच्च्याच्या बारशाला मला आईनं घेतलेली ही साडी आहे. आणि आता ही आहे ना, ही इंदोरी साडी आहे, कॉटनची इंदोरी साडी. आई माझी नर्मदा परिक्रमेला गेली होती ना, तर त्यावेळेला येताना तिनं ही साडी घेऊन आलेली. तर ही साडी मी एकदा नेसलेली आहे, पण गरम उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना नेसण्यासाठी ही साडी खूप सुंदर आहे. आणि ही ना मला फार आवडते साडी, कारण या साडीमध्ये ना अजिबात गरम होत नाही, खूप सुंदर लुक येतो या साडीमध्ये. इंदोरी कॉटन साडी ही आहे. आणि आता माझी सगळ्यात जास्त आवडती साडी म्हणजे ही आहे. ही माझ्या लग्नातली साडी आहे. प्रत्येकालाच आपल्या लग्नामध्ये आपण जो शालू घेतो किंवा आपण जी साडी नेसतो ना, तर त्याचं कौतुक असतं. तसं मला ह्या साडीचं खूप कौतुक आहे, कारण ही प्युअर पैठणी आहे. पाहू शकता, मी जवळून दाखवते तुम्हाला. प्युअर पैठणी आहे. ह्याचे काठ तुम्ही बघू शकताय आणि याच्या बुट्ट्या बघा किती नाजूक आहेत. आणि ह्याचा रंगही इतका सुंदर आहे ना, की ही साडी नेसल्यानंतर ना खूप छान दिसते. ही साडी 2008 साली घेतलेली. माझं लग्न 2008 साली झाले, त्यावेळेला घेतलेली. याचा पदर पण दाखवते मी तुम्हाला. त्यावेळेला ही साडी 5000ला घेतलेली. म्हणजे आता तर पैठण्यांच्या किमती काय बघायलाच नकोत, पण अतिशय सुंदर अशी साडी आहे. आणि हे बघा, हा पदर हा असा आहे याच्यावरती. आणि हे असं वर्क आहे. ह्याला काय म्हणायचं मला माहिती नाही, पण हे मोर आहेत. माझ्या मिस्टरांनी ही सिलेक्ट केलेली साडी आहे. खूप सुंदर, मला फार आवडते ही साडी. तर तुमचं पण साड्यांचं कलेक्शन असं असेल किंवा तुम्हाला जर कोणत्या प्रकारची साडी आवडत असेल, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आभारी आहे. धन्यवाद.